शिवशंकर आपल्या भोळ्या भक्तांसाठी नेहमीच कृपाळू असतात. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण करतात. त्यांच्याशी संबंधित असलेल्या अनेक कथा पुराणात सांगितल्या जातात. त्यापैकीच एक कथा यमदेवाशी संबंधित आहे. एके दिवशी यमदेवाने पाहिले की शिवशंकर कोणत्याही वाहनाशिवाय सर्वत्र भ्रमण करत आहेत. हे पाहून यमदेवाच्या मनात एक इच्छा निर्माण झाली, स्वतः शिवशंकराचे वाहन बनण्याची. मात्र ही इच्छा पूर्ण होणे सोपे नव्हते. यासाठी यमदेवाने घोर तपस्या सुरू केली. त्यांच्या तपस्येने शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी यमदेवाला वरदान दिले की तो नंदीच्या रूपात त्यांचे वाहन बनेल. नंदीचा जन्म आणि भक्ती. पुराणानुसार शिलाद नावाचे एक ऋषी ईश्वर भक्तीत मग्न असत. त्यांच्या कुटुंबातील लोकांना त्यांच्या वंशवृद्धीची चिंता होती, म्हणून त्यांनी ऋषींना पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारण्याची विनंती केली. मात्र ऋषींनी याला नकार दिला आणि इंद्रदेवाची पूजा करून पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त केली. पण इंद्रदेवाने सांगितले की ते अशा प्रकारचा पुत्र देऊ शकत नाहीत. यामुळे ऋषी शिलादांनी भगवान शंकराची कठोर तपश्चर्या सुरू केली. त्यांच्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन शिवशंकरांनी त्यांच्या पुत्ररूपाने जन्म घेण्याचे ठरवले. एके दिवशी ऋषी शिलाद आपल्या शेतात नांगरणी करत असताना त्यांना जमिनीतून एक बालक दिसले. त्यांनी त्याला घरी आणले आणि त्याचे नाव नंदी ठेवले. नंदीला अजरामरत्वाचा वर. एकदा वरुण आणि मित्र नावाच्या दोन ऋषींनी नंदीला अल्पायुषी असल्याचे सांगितले. हे ऐकताच नंदी भयभीत झाला आणि अरण्यात जाऊन भगवान शंकराची कठोर तपश्चर्या करू लागला. त्याच्या भक्तीने शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्याला मृत्यूच्या भयातून मुक्त करत अजरामर होण्याचा वर दिला. शिवशंकरांनी त्याला आपला गणाधिपती देखील घोषित केले. नंदीची श्रेष्ठ भक्ती. देव आणि दानव यांच्यातील समुद्रमंथनाच्या वेळी निघालेले विष प्राशन करताना काही थेंब जमिनीवर पडले. नंदीने आपल्या जिभेने ते विष चाटले. नंदीच्या या भक्तीने शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी नंदीला आपल्या सर्व शक्तींचा अधिकारी बनवले. शंभू महादेवाने नंदीला असा आशीर्वाद दिला की त्यांच्या पूजेपूर्वी नंदीची पूजा केली जाईल. त्यामुळेच प्रत्येक शिवमंदिरात नंदीची मूर्ती असते. असे मानले जाते की जर एखाद्या भक्ताने श्रद्धेने नंदीच्या कानात आपली मनोकामना सांगितली तर नंदी ती मनोकामना भगवान शंकरापर्यंत पोहोचवतो आणि ती पूर्ण होते. याच कारणामुळे आजही शिवभक्त नंदीला प्रथम वंदन करून मग शिवशंकराची पूजा करतात.